संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणात प्रमुख अल्पवयीन महालक्ष्मी येथील शक्तिमेल परिसरात टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या कायदा लागू करा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी दिल्ली हायकोर्टाने समलिंगी संबंधांबद्दल जो एक वर्डिक्ट दिलं. मला माझ्या एलजीबीटी कम्युनिटीच्या आता लोकांसाठी शुक्रवारी सत्र न्यायालय आरोपीचा जबाब नोंदवणार आहे. माणुसकीच्या नात्याने कायदा आलाय सगळं थांबलाय का? तुमच्या हायकोर्टाने समलिंगी संबंधांबद्दल जो एक वर्डिक्ट दिला. सेक्स मला आपण जो प्रयत्न केला तर त्याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा आजूबाजूच्या वातावरणातूनच मिळाली. खरं तर एकीकडे माध्यमं, धंदेवाईक माध्यमं ही खूप आक्रमक अशा लैंगिकतेच्या प्रतिमा दाखवत राहतात आणि दुसरीकडे लैंगिकतेच्या बाबतीत अजिबात काही बोलायचं नाही असं सर्वसामान्य लोकांवरती दडपण असतं. तिसरीकडे NGOज किंवा वैद्यकीय ह्याच्यात काम करणारे, स्फिअरमध्ये काम करणारे लोक हे फक्त सॅनिटेशन किंवा स्वच्छता, सावधगिरी, धोका अशा भाषेत बोलत राहतात. ह्या सगळ्या वातावरणामध्ये लोक खूप गोंधळूनही गेलेली असतात, पण त्यांना खूप समजून घ्यायची इच्छा पण असते. म्हणून ह्या संक्रमणाच्या पिरियडमध्ये या नाटकाची खूप गरज आहे असं मला वाटतं. योनीच्या मनीच्या गुजगोष्टीचा एक चित्रपट. आपला मराठी प्रेक्षक कितपत ॲक्सेप्ट करेल असं जरा मला तर खूप काळजी वाटत होती. भीती वाटत होती की या नाटकाच्या वेळेला जो पुरुषवर्ग येईल तो कदाचित चावटपणा मनात घेऊन येईल आणि मग अश्लील तऱ्हेनं त्याच्याकडे बघणं, बुविंग करणं, त्याला वेगळ्या तऱ्हेचे रिस्पॉन्सेस देणं, अशा पद्धतीनं वंदनाला त्याचा खूप त्रास होईल. पण मी 2दा-3दा हे नाटक पाहायला गेले आणि मला असं आढळलं की अजिबात नाही, पुरुष असे स्टन होतात. आपण पुरुष म्हणून ज्या गोष्टी बोलू शकत नाही किंवा आपण फक्त आपापसात खाजगीत ज्या गोष्टी बोलतो आणि इथे वंदनासारखी रंगकर्मी मराठीत हा धाडसी प्रयोग करते, तेव्हा मुळातच आपण नक्की काय पाहतो आहोत, आपल्या धारणा काय आहेत, या लैंगिक विषयांबद्दल आपल्याला काय वाटतं, मला वाटतं ह्या पूर्ण धारणा बदलून टाकणारा हा नाट्यप्रयोग आहे. योनीच्या मनीच्या गुजगोष्टीमध्ये एक थीम होती. प्रत्येक वयोगटातल्या बाईचे सेक्शुअल आणि त्याच्याबरोबरच येणारे इमोशनल बॉन्डिंगचे प्रॉब्लेम होते, त्यांचे अनुभव होते. वेगवेगळ्या प्रकारे बायकांचं कमॉडिफिकेशन होत असताना, त्यांना त्यांच्या योनीशी रिड्यूस केलेलं असताना मला वाटतं की ह्या नावात एका प्रकारचं सबवर्जन आहे की आय विल टॉक ॲज माय वजायना इफ यू रिड्यूस मी टू माय वजायना. आणि म्हणून योनीच्या मनीच्या गुजगोष्टी हे खूप इंटरेस्टिंग आणि खूप सबवर्सिव्ह आहे. अमेरिकेमध्ये जसं वजायना हा शब्द उच्चारायला संकोच वाटतो, तसा आपल्याकडे सुद्धा योनी हा शब्द म्हणायला जरा लाजच वाटते, हो की नाही? काय वाटते का नाही? योनी शब्द और मूवी नाटक के रूप में पब्लिक के लिए किया जाने वाला है, तो मेरे लिए काफ़ी एक छोटा सा धक्के के जैसा ही था. नॉर्थ इंडिया में शायद ऐसे नाम से कोई नाटक होगा ये मैं कभी कल्पना भी नहीं कर सकती. मैत्रिणीबरोबर जायचं असं ठरल्यानंतर ती मैत्रीण म्हणाली, अगं घरात कसं सांगायचं? 6 वर्षापूर्वी मी नाटक बघितलं असेल, तर त्यावेळेला माझी काही मैत्रिणी म्हणे घरी न सांगता वगैरे नवऱ्याला वगैरे की आपण हे नाटक बघायला जातोय. मराठी नाटक करणं, मुंबईसारख्या ठिकाणी नाटक करणं पहिली गोष्ट, त्याच्यातून ते प्रायोगिक नाटक आणि त्याच्यातून लैंगिकतेच्या विषयावरचं नाटक करणं, इतका मोठा टाबू सब्जेक्ट आपण हँडल करत आहोत आणि त्याला आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जायचं. एका 96 साली झालेल्या इंग्रजी नाटकाचं रूपांतर, त्याच्यामध्ये जे भाषांतर आहे ते शब्दाला प्रतिशब्द नसून अनेक मिथकं, अनेक रूपकं, अनेक जाणीवा ज्या पूर्णपणे मराठी आहेत अशा तिथे अत्यंत चपखळपणे बसलेल्या आहेत. त्याच्यामुळे भाषांतर म्हणून मला ते खूप चांगलं वाटतं. आपल्या योनीला काय म्हणायचं आणि
काय म्हणायचं नाही. ए अमेरिकेत ना योनीला पुस्सी कॅट म्हणतात. पुसतं ना त्यात काय एवढं, आपल्या इकडे मनिम्या म्हणतात. तनिम्या काय पण. अगं हो, माझी एक मैत्रीण आहे ना, तिची आजी तिला सांगत होती रात्री झोपताना सलवारच्या आतमध्ये चड्डी घालत जाऊ नको. का? कारण आपल्या मनिमाऊला की नाही हवा लागली पाहिजे ना. मका जमणार ना. प्लीज आंटी. बघ बाय, तू इथले पुस्तक म्हणून हा सांगता. हा अगो आमच्या वाड्यात ना एक चेडो आशिलो. अँडी. चेडो म्हणजे? चेडो म्हणजे बॉल गेम. जैन मोनोलॉग हे फार कोरडं, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, त्याच्याशी माझा काही संबंध नाही असं वाटलं. आणि इन कॉन्ट्रास्ट योनीच्या मनीच्या गुजगोष्टी हे खूपच या मातीतलं, इथल्या बायकांचं, त्यांच्या अनुभवांशी जोडलं गेलेलं, त्यांचं आपलं खरं खुरं असं वाटलं. अरे ही गोष्ट म्हणजे आपल्या शेजारच्या काकूंची गोष्ट असं वाटतं. ते इंग्लिश मधलं नाटक बघताना आपल्या इथले रेफरन्सेस म्हणजे बोस्नियाच्या बाईचं स्वगत जेव्हा इंग्लिशमध्ये ऐकतो तेव्हा आपल्याकडे गुजरातमधली किंवा आसामातली बाई बोलते, तिचे अनुभव आपण ऐकतो. असं मी सतत रिलेट करतच होते आणि मग त्याला पॅरलल मी मराठीमध्ये शोधत गेले. महाराष्ट्रातले, भारतातले असे खास काही रेफरन्सेस आहेत. त्यातूनच बनत गेल्या ह्या योनीच्या मनीच्या गुजगोष्टी. 200 पेक्षा जास्त बाजूच्या मुलाखती घेतल्या गेल्या. नोकरी करणाऱ्या, नोकरी न करणाऱ्या, भाजी विकणाऱ्या, मासे विकणाऱ्या, अमेरिकेतल्या, आफ्रिकेतल्या, दुबईतल्या, भारतातल्या, मुंबईतल्या. मुंबईत त्यावेळी व्हॅजिना मोनोलॉग्स नावाचं एक जगप्रसिद्ध इंग्रजी नाटक खूप जोरात चालत होतं. तर ते नाटक पाहून त्याच्यावर लेख लिहा असं मी वंदना खरे यांना सुचवलं. तो लेख इतका चांगला उतरला होता. अंक वाचल्यानंतर काही महिला वाचकांनी मला आवर्जून सांगितलं की अंकात सगळ्यात पहिला लेख आम्ही तो वाचला आणि तो आवडला आम्हाला. तर तो लेख क्लिक झाल्यावर मी वंदना खरेंना सुचवत राहिलो की आता त्या नाटकाचं मराठीकरण तुम्ही करा. मला वाटलं की अरे इतकं सुंदर नाटक आहे, ते मराठीत का नाही आहे. मग मी चौकशी केली की हे नाटक कुणी मराठीत ट्रान्सलेट केलंय का. तर माझ्या असं लक्षात आलं की नाही केलं. मग मी त्याचं ट्रान्सलेशन करायला घेतलं. ती खूप थोडीशी मोठी प्रोसेस होती. तर फर्स्ट ड्राफ्ट वाचला होता आणि खूप घाबरत वाचला होता. जेव्हा आम्ही अभिवाचनाच्या रूपात नाटक करायचो तेव्हा ते नॉन तिकिटेड शोज होते. त्यावेळी माझ्याकडे तिकिटेड शोची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू होती. पण तरीही मी म्हटलं तसं की हा एका मोठ्या प्रोसेसचा भाग आहे. म्हणजे लैंगिकतेविषयी बोलण्याची जागा तयार करण्यासाठी हे नाटक करायचं आहे. तर म्हणून हे नाटकाचं अभिवाचन झालं की आम्ही लगेच त्याच्यावर चर्चा करायचो. म्हणजे हिंदी आणि इंग्रजी प्रयोग हे खुर्च्यांवर बसून अभिवाचनाचा प्रयोग ह्या रूपातच होतात. त्याच्या पलीकडे जाऊन मला असं दिसत होतं माझं इंटरप्रिटेशन या नाटकाचं की ही मैत्रिणींनी एकमेकींशी केलेल्या गप्पा गोष्टी. म्हणून मी नाटकाचं नाव ठेवताना सुद्धा गुजगोष्टी असं ठेवलं. गुपचूप केलेल्या गोष्टी नाही आहेत त्या इंटिमेट गप्पा आहेत, पण त्या गप्पा आहेत. पहिला प्रयोग जेव्हा झाला तुमचा, त्या पहिल्या प्रयोगाने तुम्हाला काय दिलं? आत्मविश्वास. बात बाकी होना है जो हो जाने दो. तर राचिन ढेऱ्यांचं पुस्तक जे लज्जा गौरी आहे लज्जा-गौरी, वा. तर ती तर आपल्याकडची खूपच मोठी खासियत आहे जी इंग्रजी नाटकात नाही आहे. तर तो सगळा रेफरन्स आणायचा. कामाख्येसारखी देवी कामाख्याचा तर आहे, तिथे मंदिरातच पूजा पूजाच होते केली तिथे. जाते. योनी पूजेचे खूप सगळे रेफरन्सेस आहेत ते आणायचा प्रयत्न केला. किंवा आपल्याकडचे विविध प्रतीक म्हणजे कवडीचं प्रतीक, कमळाचं प्रतीक यांचे उल्लेख करणं ते कनेक्ट होतच जात होतं. म्हणजे योनी विषयीचे श्लोक आहेत. योनी मात्र शरीराय कुंजवासिनी कामदा रजोस्वला महातेजा कामाक्षी वेयतां सदा. पूर्णावर बागडणाऱ्या वासऱ्याच्या गळ्यातल्या घंटांचा ताल होता त्या गाण्याला. माझ्या डोळ्यात देखून ते लाल भडक रसरेशीत हृदय बनून गेले. हृदय जसं क्षमाशील असतं
फटका दाबून बाहेर करतात. जुळजुळतं नदीचं पाणी. माझा पत्ता मलाच नाही माहिती. तर हे नाटक समजणाऱ्या लोकांनी करावं किंवा त्या नाटकातल्या विचाराशी आपुलकी ज्यांना आहे त्यांनी करावं. या नाटकात काम करायचं जेव्हा मुक्ताशी बोलले, त्याच्यानंतर वंदनाशी बोलले, तेव्हा ती म्हणाली की आधी हे नाटक बघ आणि मग तू ठरव. कारण खूप जण असं म्हणतात की नाही नाही नाटक बघितल्यावर माहीत नाही करायचं की नाही. मला थोडीशी भीती होती मनातून की खूप बोल्ड नाटक आहे, करावं की नाही करावं. काही जणी अक्षरशः स्क्रिप्ट उघडून बघितल्यावर पळून गेल्या. मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचला तेव्हा मी सॉलिड घाबरले होते. स्क्रिप्ट समोर पटकन पहिले उडालेच. म्हटलं काय हे सगळं बोलायचं आपल्याला. असं कधी कोणी बोललेलं ऐकायची सुद्धा सवय नसते, तर स्टेजवरून अनोळखी लोकांसमोर असं बोलत बसायचं, ह्याचा धक्का बसणारच. हे नाटक जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा मी 9वीत होते, म्हणजे 14 वर्षांची होते. काही फार बोलणं आमचं व्हायचं नाही की मला माहिती होतं मम्मा नाटक लिहिते, पण त्याचा विषय काय आहे हे मला खूप नंतर कळलं. ऑनेस्टली मी सुरुवातीला फार लाजायचे कोणालाही सांगायला की मी योनीच्या मनीच्या गोष्टी नावाच्या नाटकाशी संबंधित आहे, माझ्या आईने ते लिहिलं आहे. आणि माझी मुलगी जी UK मध्ये आहे तिने सांगितलं की काही झालं तरी हे नाटक कर, बाकीच्या असाइनमेंट सोडल्या तरी चालतील. अभिवाचनाचा प्रयोग बघत असतानाच मी माझी जी कलिग आहे NGO मधली तिला मी म्हटले की मला नाटकात काम करायचं. आणि नाटक बघितलं आणि नाटकाच्या इतकी प्रेमात पडले आणि वंदनाच्या म्हटलं मला आवडलंच या नाटकात काम करायला, असं मी सहज बोलले. आणि वंदना मला म्हणाली की करशील का मग तू काम, म्हणजे आमची त्याच्या आधी ओळखही नव्हती. आणि मग माझ्या आवडीसाठी मी एक 4 ते 5 प्रयोग सूत्रधार म्हणून या नाटकाचे केले. मी घरी सांगितलंच नव्हतं की मी असं काही नाटक करते म्हणून. माझ्या घरी खरंच माहीत नाही की मी हे करते. खरं तर मी मिडल क्लासमधून आले, सो घरातून भांडण करून मग नाटक करावं लागतं. त्यांना वाटेल की अरे माझी मुलगी असे योनी वगैरे वगैरे शब्द हे सगळे ओपनली 4 लोकांमध्ये बोलते, त्यामुळे माझ्या आईला कदाचित वाईट वाटू शकतं. नंतर जसे जसे रिहर्सल्स करत गेलो त्यातलं गांभीर्य लक्षात आलं. हे जे नाटक आहे ते प्रत्येक तुमच्या पर्सनल गोष्टींशी निगडीत आहे. की लोकांना कसं कम्फर्टेबल वाटेल, ह्याच्यावर कसं काम करायचं हे मला चांगलं माहिती आहे. बरेच वेळेला आमचं असं नाटकाच्या जेव्हा आमच्या रिहर्सल्स व्हायच्या, आम्ही ज्या वेळेला भेटायचो त्यावेळेला सीन्सचं प्रॅक्टिस तर आम्ही करायचोच, ब्लॉकिंग वगैरे करायचोच, परंतु वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होणं, एकमेकांना भरपूर वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगणं, बऱ्याच इंटलेक्च्युअल चर्चा आमच्या रिहर्सल्सच्या वेळेला व्हायच्या. आम्ही दिवसभर मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या, या विषयावरती खूप चर्चा केली. त्याची रिहर्सल करते वेळी खूप साऱ्या अशा गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत अशा घडतात हे मला माहिती नव्हतं, जे या नाटकाच्या रिहर्सल्सद्वारे मला ते खूप कळालं. आम्ही इतक्या इंटिमेट गोष्टींबद्दल बोललो, आम्ही वर्कशॉप घेतलं आणि मग आम्हाला कॉन्फिडन्स आला. फुल ऑफ फ्रीडम होतं की जसं एक पेंटिंग आपण बनवत जातो, जे विचार आपल्या डोक्यात येत जातात आणि आपण तसं तसं बनवत जातो, तसा मला अनुभव आला. मी आता वंदना असं म्हणते, ती तर खरं माझ्या आईपेक्षाही मोठी आहे आणि मानानेही तिनेच सांगितलं की मला वंदना म्हणायचं, तर तिथेच एक मैत्रीचं नातं तयार झालं. त्या स्क्रिप्टचा जो रिदम आहे, त्याला जो अपेक्षित असलेला जो स्पीड आहे, जो पेस आहे, जो दिग्दर्शकाला आणि मुळात तो लिखाणातच जास्त आहे. माझ्या प्रोफेसर्सनी असं सांगितलं की हे नाटक खूप छान आहे आणि व्हेरी प्राऊड ऑफ युअर मदर. अँड तर तेव्हा मी जरा खुलले आणि मी मग सांगायला लागले सगळ्यांना की ते नाटक माझ्या आईने लिहिलेलं आहे. कॉस्ट्युममधल्या ज्या ॲक्सेसरीज आहेत, बॅग्स आहेत किंवा ओढण्या असतील, हे सगळं लाल काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्येच आहे. ह्याचा मूळ उद्देश असाच आहे की त्या नाटकामध्ये जे प्रेम आणि व्हायलन्स ह्या 2 भावनांच्या विविध छटा दाखवलेल्या आहेत, त्या विविध छटा आपल्या कॉस्ट्युम्समधून पण दिसाव्यात. अगं ओट्यावर ठेवलाय, लवकर या. आम्हाला आमच्या योनीची काळजी वाटते. 7 वर्षांपूर्वी मी जेव्हा नाटक करायला सुरुवात केली त्यावेळेला मी एक नॉन प्रॉफिट डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करणारी व्यक्ती होते. कित्येक वर्षात मी चेहऱ्याला साधी पावडरसुद्धा लावलेली नव्हती, मग काजळ लिपस्टिक तर फार दूरची गोष्ट आहे. वर्तनाच्या दृष्टीने सुद्धा तो एक महिलाचा दगड असा ठरला की त्यानंतर तिचं लाईफ म्हणजे तिच्यात खूप बदल झाला. ती म्हणजे सगळा कॉन्फिडन्स सगळ्याच प्रकारे तिचा वाढला आता. मी एका दुसऱ्या नाटकाला गेले होते, तिथे वंदनाही होती. वंदनाला इतके ओळखीचे लोक भेटत होते, त्यामुळे मला ते लक्षात आलं की वंदनाचं क्षेत्र सगळं विस्तारत गेलेलं आहे. ह्या नाटकानंतर मला इतक्या लोकांशी बोलावं लागलं. नाटक करताना मीडियाशी खूप बोलावं लागलं, कारण अनेक मुलाखती घेतल्या जायच्या.
त्याच्यासाठी बोलावं लागलं. तर त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वात थोडासा फरक पडला की मी स्वतःहून लोकांची बोलणारी व्यक्ती अशी झाले. सुनील कर्णिकांनी जर पाठिंबा दिला नसता तर हे नाटक अजिबात होऊ शकलं नसतं. अजित अभंग, अतुल पेठे, गणेश मतकरी असे फार कमी मित्र आहेत की ज्यांनी स्वतःहून मी काही मदत न मागता नेहमी त्यांचा पाठिंबा सोशल मीडियावर जाहीर केला आहे. अनेक मित्रमैत्रिणी असे पण आहेत की मी हे नाटक करते असं कळल्यावर त्यांनी माझी ओळख दाखवणं बंद केलं. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे विरोध होते. काही म्हणजे असे की नाटकाला यायचं टिंगलटवाळी करायची. दुसरा असा होता की स्त्री पुरुष समानता ज्यांना मान्य आहे आणि लैंगिक शोषणावरचे सर्व पैलू ज्यांना माहिती आहेत अशा लोकांचाही नाटकाला विरोध होता. कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्युमर, विनोदाच्या अंगाने काही गोष्टी त्याच्यात प्रेझेंट केलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे सगळे नाटकाचे विषय आता संपलेत का? म्हणजे शेतकरी आत्महत्या, पाण्याचा प्रश्न, मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न सगळा संपला आहे. तुम्हाला हेच उरलंय फक्त, असा एक सूर होता. काही लोकांनी ह्या नाटकाला बदनाम करायचा असा प्रयत्न केला की जणू काही ह्या नाटकामध्ये खूप आचरटपणा आहे आणि त्यामुळे पुरुष खूप फिदी हसतात, बायकांना हे नाटक मान खाली घालून बघावं लागतं, असा प्रचार काही लोकांनी करायला सुरुवात केली. अजूनही अशी लोक भेटतात मला जी अशा रिॲक्शन्स देतात की ते नाटक जरा अति बोल्ड आहे, काही गरज नसताना काही शब्द घातलेले त्याच्यामध्ये, उदाहरणार्थ चूत. थोडासा निगेटिव्ह बाजू अशी मांडायची वाटते मला. काही ठिकाणी ते अवाजवी बोल्ड पण वाटते. कदाचित मराठी भाषेत असे शब्द कानावर पडायची सवय नसल्यामुळे असेल. प्रोडक्शन बघताना जेव्हा मी वेगवेगळ्या थिएटर्समध्ये जायचे तारखा घ्यायला, नाटकाचं नाव ऐकल्यावर ते म्हणून टाकायचे की डेट्स नाही आहे, 2-3 महिन्यांनी मिळेल, असं काही वाटेल ती अनरिअलिस्टिक कारणं द्यायचे. ते अस्पृश्यासारखी वागणूक मिळायची. कधी कधी काही व्यक्तींनी पण त्रास द्यायचा प्रयत्न केला, ह्या नाटकाचं नाव चोरायचा प्रयत्न झाला, अशा अनेक अडचणीच्या वेळा आल्या. एक माणूस मला असं म्हणालेला की हे नाटक जर का आपल्या कॉलेजमधल्या मुलींनी बघितलं ना तर त्यांचा सेक्सवरून विश्वासच उडून जाईल. तर ठाण्याच्या प्रयोगाला काय झालं, 4-5 मुलांचं एक टोळकं आलं होतं आणि त्यांना अशी अपेक्षा होती की ह्या नाटकात फक्त खदाखदा हसायला मिळावं, त्यांना गंभीर काही ऐकून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे काही गंभीर प्रवेश सुरू झाला की ते एक विचित्र आवाज काढायचे आणि आपसात हसायचे. त्यांच्या वागण्याचा प्रेक्षकांना त्रास होत होता. ते फक्त चिडून बघायचे इकडे तिकडे आणि गप्प बसायचे. जेव्हा तिसऱ्यांदा त्यांनी असं फिदी हसायला सुरुवात केली तेव्हा मी नाटक बंद केलं आणि सांगितलं की असं बायकांच्या दुःखावर हसणं हा अपमान आहे, तुमच्यामुळे मी हे नाटक बंद करते. तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना रागवून त्यांना सांगितलं की इथं काहीतरी गंभीर महत्त्वाचं चाललेलं आहे आणि आम्हाला ते बघण्यात इंटरेस्ट आहे आणि प्रेक्षकांनी त्यांना हाकलून लावलं. प्रेक्षकांनीच स्वतः फेसबुकवर, सोशल मीडियावर लिहायला सुरुवात केली. जास्ती लोक असं ॲप्रिसिएशन केलेलं लिहायला लागली ना तेव्हा हळूहळू हे नाटकाला बदनाम करणारे आवाज हळूहळू कमी होत गेले आपोआप. मी तर म्हणेन वाईट अनुभवांपेक्षा ह्या गेल्या 7 वर्षात मला चांगले अनुभवच खूप मोठ्या प्रमाणावर आले. मी स्त्रियांना स्वतःवर प्रेम करायला शिकवते, मी स्त्रियांना स्वतःला सुख द्यायला शिकवते. लैंगिकतेबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते त्या वेळेला लैंगिकतेमध्ये सावधपणा, धोका, सेफ्टी, डिसीजेस, पेन, STDs, प्रोटेक्शन या सगळ्याबद्दल खूप चर्चा केली जाते. योनी हा जो अवयव आहे हा अवयव अत्यंत डेरिव्हेटिव्ह सेन्समध्ये लोकभाषेमध्ये सतत वापरला जातो. त्याला एक पुरुषी डॉमिनेशनचा असा एक दृष्टिकोन त्याच्या मागे आहे आणि या सगळ्याची जर आपण गोळाबेज केली तर आपल्या डोक्यामध्ये जे लहानपणापासून ठसलेलं असतं ते असं की योनी हा एक निगेटिव्ह अवयव आहे. पण लैंगिकता आणि प्लेजर याच्याबद्दल कोणीच बोलत नाही जे हे नाटक करतं. स्त्रियांची लैंगिकता ही निषेध, अत्याचार, रडारडीची गोष्ट नसून ती आनंदाची गोष्ट आहे.
80% बायकांवरती हिंदी सिनेमाचा प्रवास, बरोबर? मग त्यांच्या ओंकाराला मी काय नाव दिलंय? बॉलिवूड ओंकार. तो ओंकाराचा जो प्रवेश होता तो सगळ्यात जास्त सगळ्यांनी एन्जॉय केला असं मला वाटतं. आणि तो विषयच असा इतका बोल्ड असून देखील त्या कलाकारांनी इतका सुंदर प्रेझेंट केला, स्वतः न लाजता, याबद्दल खूप कौतुक वाटलं. जन्मभरामध्ये एकदाही ऑर्गॅझम न एक्सपिरियन्स केलेल्या 50च्या 60च्या स्त्रियांशी मी बोलते तेव्हा मला नेहमी वाटतं की योनीच्या मनीच्या गुजगोष्टीसारखं नाटक लोकांनी बघायला पाहिजे, खास करून स्त्रियांनी बघायला पाहिजे. आणि स्त्रियांची लैंगिकता, त्यांची मानसिकता ओळखण्यासाठी पुरुषांनी पण हे नाटक पाहिलं पाहिजे. आणि मग जेव्हा त्यांनी माझ्याशी लव केलं तेव्हा त्याला स्वतःच्याच ताज्या दाढीला हात लावल्यासारखं वाटलं. एक मोनोलॉग हा योनीभोवतीच्या केस भादरण्याबद्दलचा आहे. हिंसेचे वेगवेगळे कळत नकळत, थेट, एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट, डायरेक्ट इनडायरेक्ट फॉर्म्स जे योनीच्या मनीच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि आपल्याला विचार करायला भाग पडतात. अहो खरंच बऱ्याच बाप्या माणसाला नाही आवडत पुच्चीवाली केस. माझ्या नवऱ्याचीच गोष्ट घ्या ना, त्याला बी नाही आवडत तिथली केस. मला म्हणतो कसं, मला नाही आवडत तिथली केस, लई वंगळ दिसत, काढून टाकायची. या नाटकातलं जे केस म्हणून माझा मोनोलॉग आहे तो मला फार आवडतो. नवऱ्याने लग्नाच्या आधी 2दा हे नाटक पाहिलं होतं. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा तो शॉक होता कम्प्लीट, म्हणून तो दुसऱ्यांदा बघायला आला होता. दुसऱ्यांदा त्याने जेव्हा बघितलं तेव्हा तो मला म्हटला की ग्रेट नाटक आहे तुमचं, काय नुसतं नाटक बघून जाणं इथपर्यंत मर्यादित नाही आहे, तर या नाटकातून तुम्ही काहीतरी घेऊन जाता. त्या केस हा पार्ट त्यांना जास्त अपील झाला की त्यातून फक्त सेक्शुअल रिलेशनचा नंतरचा पार्ट आहे, पण जेव्हा ज्या केस ज्या पार्टमधून तुम्ही जेव्हा ते सगळं ती बाई बोलते, झाडूवाली बाई बोलते, त्यानंतर थोडंसं असं वाटतं की खरंच त्या बायकांचं मन असतंच की आपण नुसतं त्यांच्यावरती लादत जातो. मग तो स्वतः मला सगळं ते बोलायला लागला, म्हणतात ते मला फार बरं वाटलंय. मला अरे वा. नाटकात नसलेला एक माणूस त्या नाटकामध्ये, त्याचं कॅरेक्टर मला फार आवडतं, शरद करमरकर. मला शरद करायला आवडेल, शरद करमरकर. मला फार आवडतं शरद. त्यातला जो एक मोनोलॉग आहे त्याला योनी आवडत असे, शरद करमरकरचं. योनीची चव, योनीचा गंध, त्याला सगळं हा एक स्वप्नातला प्रत्येक स्त्रीच्या, म्हणजे जिचं लग्न झालेलं आहे, ही एक खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीसाठी की माझी योनी ही सुंदर गोष्ट आहे आणि मला तिचा अभिमान वाटला पाहिजे. या नाटकानं पहिल्यांदाच मला असं वाटतं की विविध प्रकारच्या कामभावना स्त्रियांना असतात आणि त्या आत्तापर्यंत बोलत नव्हत्या, पण आता त्या बोलायला लागलेल्या. आणि मला असं वाटतं की ती एक प्रकारची क्रांती झालेली आहे. हृदयाच्यात खूप काही सामावलं जाऊ शकतं, तसंच त्याला नको त्या गोष्टी ते बाहेर पण ठेवू शकतो. मी इतक्या इझिली त्याच्याशी रिलेट झाले कारण नुकतीच मी आजी झाले होते. तिची डिलिव्हरी करत असताना तिची आई थांबली नाही, मी तिथं थांबले. त्यावेळेस तिच्या वेदना होत्या आणि तिची जी योनी पाहण्यात आली मला, खरं तिच्याबद्दल मी कौतुक केलं. ज्यावेळेस नाटक चालू होतं तर मी त्या सेक्शनमध्ये गेले की माझ्या सोनूची सुद्धा योनी किती छान आहे. हे नाटक मी आज तिसऱ्यांदा पाहतोय. ती जळमटत आहेत ती दूर होण्याचं काम या नाटकानं प्रत्येक वेळी केलं. हे नाटक कमीत कमी 15 ते 20 वेळा बघितलं आहे आणि सांगायची गोष्ट ही की काही गोष्टी असतात ज्या फक्त सांगून एखाद्याला समजत नाहीत, तर ते ॲक्टनुसार जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक आहे. ही योनी केवळ निमित्त आहे, याच्यातनं तुम्हाला स्त्री ओळखता येते. जी सत्यता आहे तेच नाटकामधून दाखवलेली आहे. वजायना मोनोलॉग्स ई वेन्सलरनी जे लिहिलंय ते मी वाचलंय इंग्लिशमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेशन खूप छान केलंय. मी राहतो बीडला, एक कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये आलो होतो. मी पाहिलं आणि मग आत्ताच्या वेळी ह्या दोघींना घेऊन आलो म्हटलं, आणि आज मला कळलं ते बंद होतं. माझ्या सगळ्या मैत्रिणींना, मित्रांना, सगळ्यांना मला दाखवायचं होतं की असं खूप छान नाटक आहे, पण मग हा शेवटचाच प्रयोग आहे, मला वाईट वाटतंय. वंदना के अलावा मराठी भाषा का अलग से गौरव करना चाहूँगा कि जिस भाषा में ऐसा नाटक हो रहा है
पुरुषांनी हे नक्की बघावं. ही गोष्ट प्रत्येक गावात गल्लीमध्ये आणि वस्तीमध्ये गेली पाहिजे. इतक्या पुरुषांसोबत हे नाटक बघताना सुद्धा ती लाज वाटली नाही की आपल्यासोबत इतके पुरुष आहेत, म्हणजे तरुण वर्ग आहे, वृद्ध वर्ग आहे, तरी पण तो मोकळेपणाने तो विषय बघता आला आणि मन मोकळेपणाने हसता आलं. हे सगळे एक एंटरटेनिंग पण आहे आणि एज्युकेटिव्ह पण आहे. अतिशय चिकाटीने 200 प्रयोग वेगवेगळ्या समाज गटांपुढे सादर केले हे मला विशेष वाटतं. सुंदर विषय आहे हा आणि असा विषय या पुढे चर्चेला जावा किंवा दुसऱ्या नाटकाच्या रूपात किंवा अजून सिनेमाच्या रूपात सुद्धा यायला हवं. दुर्दैवी आहे खरं तर ह्या नाटकाचे शेवटचे प्रयोग होत आहेत आत्ता 4. कारण मला स्वतःला असं वाटतं की जो विषय मांडला आहे तो खूप सोपा नाही आहे. चळवळीसाठी हे नाटक खूप महत्त्वाचं ठरलं, पण तरी पण मला असं वाटतं की चळवळीच्या पलीकडे जाऊन सुद्धा हे नाटक म्हणून पण छान आहे. सदा